नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण RTE 2024 ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात शासनाने जे नवीन परिपत्रक जाहीर केले ते कसे आहे, या प्रक्रियेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे, विद्यार्थ्याचे वय किती असावे, तसेच ॲड्रेस प्रूफ म्हणून आपण जे भाडे करार वापरणार आहोत ते भाडे करार कधीचं असावं आणि ते रजिस्टर असावं की साधा असावं याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, RTE संदर्भात माहिती जाणून घेत असताना शासनाने एक शासन परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये शासनाने असं सांगितलं आहे की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या संदर्भात सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि या सूचनेमध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला नियम असं सांगितलं आहे की बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 रोजी नुसार जे वंचित, दुर्बल व सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग असलेले जे मुलं आहेत त्या RTE 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविता विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरमध्ये या अंतरामध्ये जर अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्व-अर्थसहाय्य शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील, वंचित, दुर्बल व सामाजिक आर्थिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा, स्व-अर्थसहाय्यित शाळा अशा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे। तथापि एखाद्या पालकाची प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेच्या ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची किंवा शासकीय शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळा निवडता येईल। अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला नियम या ठिकाणी सांगितला आहे। पुढे असं सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून म्हणजे ॲड्रेस ज्या ठिकाणी आहे त्यापासून 1 किलोमीटरमध्ये म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत या अंतरामध्ये जर अनुदानित शाळा असतील, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये स्व-अर्थसहाय्यित शाळा असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या स्व-अर्थसहाय्यित शाळेमध्ये 25% मुलांना प्रवेश दिला जाणार आहे। म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर एखादी अनुदानित शाळा जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मीडियमला प्रवेश मिळू शकतो। अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व स्व-अर्थसहाय्यित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यानुसार घेतला जाणार आहे। आता कशा पद्धतीने शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो, तर पहिल्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा, नंतर नगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतच्या शाळा, कॉन्व्हेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद माजी शासकीय शाळा ज्या असतात त्या किंवा खाजगी अनुदानित शाळा आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये स्व-अर्थसहाय्यावरतीच्या शाळा चालतात त्या। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रवेश घ्यावा लागणार आहे। त्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र त्यांनी दिलेत। यामध्ये पहिला महत्त्वाचा कागदपत्र सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून RTE 25% प्रवेश प्रक्रियाकरिता निवासी पुराव्याकरता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक अशा सर्व कोणत्याही एका प्रकारच्या कागदपत्रांचा वापर करून तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता। आणि त्यानंतर समजा वरील तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तुम्हाला काय लागणार आहे, तर भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असणं आवश्यक आहे। सदर भाडे करार हा 11 महिन्याचा असला पाहिजे आणि ऑनलाईन प्रवेश घेण्याच्या म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदरचा भाडे करार तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील किंवा भाडे करार नसेल तर तुमचा RTE मधून तुम्ही बाद होऊ शकता, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। त्यानंतर जन्माचा पुरावा तुम्हाला पाहिजे। जन्माचा पुरावा म्हणून तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट वगैरे असणं आवश्यक आहे। जात प्रमाणपत्र पुरावा, आता जात प्रमाणपत्र पुरावा सक्षम अधिकाऱ्याने प्राधित करून दिलेलं जात प्रमाणपत्र असावे, म्हणजे जातीचा दाखला या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं आवश्यक आहे। आता हे उत्पन्न 2022-23 किंवा 23-24 या वर्षातील ग्राह्य धरला जाणार आहे। दिव्यांग मुलांसाठी काय असणार आहे तर 40%
पेक्षा जास्त दिव्यांग असेल तर तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6 पेक्षा जास्त गृहीत धरावा. मानवी दिनांक हा 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचे 6 वर्ष पूर्ण झाले पाहिजे जर पहिलं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर निवासीचा पत्ता, जन्मतारखेचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला किंवा फोटो ID किंवा दिव्यांग प्रमाणपत्र हे जर अवैध असतील म्हणजे खोटे असतील तर तुमचा त्या क्षणी तुमचा RTचा प्रवेश किंवा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. ज्या बालकांची यापूर्वी RTमध्ये 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असेल सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नये. अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास सदर लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचा अर्ज त्याच ठिकाणी रद्द केला जाणार आहे. आणि या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी कोण कोण असणार आहे तर गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक म्हणजे मुख्याध्यापक सगळेच अनुदानित शाळा असो किंवा विनाअनुदानित शाळा असो, त्याचनंतर शिक्षण संस्थेचा प्रतिनिधी, पालक संस्थेचा प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आणि विस्तार अधिकारी असे सर्व लोक तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट्स पडताळणीसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी असणार आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवण्यास सहकार्य करा. कारण मित्रांनो तुम्हाला RTमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल, जर तुम्हाला नियम आणि अटी माहीत नसतील तर तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन लिंक सुरू होईल त्यावेळेस फॉर्म भरायला घेतलात तर तुमचं अर्ज बाद होऊ शकतो जर तुम्हाला नियम आणि अटी माहीत नसतील तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं 1 किलोमीटरचं अंतर याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे जन्म दाखला असणं आवश्यक आहे, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला आणि पत्त्याचा पुरावा, वडिलांचा पत्त्याचा पुरावा असे जर कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणी अडवू शकत नाही. नियमाप्रमाणे लॉटरी सिस्टममध्ये तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने डिक्लेअर होईल. डिक्लेअर झाल्यानंतर सदर अर्ज किंवा प्रिंट तुम्हाला तुमच्या शिक्षण विभागामध्ये म्हणजे पंचायत समिती किंवा नगरपंचायत, नगरपालिका या ठिकाणी जो शिक्षण विभाग असतो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करावं लागेल. त्या ठिकाणी तुमची कागदपत्रांची पडताळणी होईल आणि तुमचं जर डॉक्युमेंट्स योग्य आणि बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल आणि सदर कागदपत्राची एक OC म्हणजे कन्फर्मेशन लेटर जो असतो तो कन्फर्मेशन लेटर तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या शाळेमध्ये घेऊन जावा लागतो. अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असते. मित्रांनो सदर माहिती खूप उपयुक्त आहे, महत्त्वाची आहे. सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.